नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विकहिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. महाराष्ट्रातल्या दलित समाजाचा केंद्रात प्रतिनिधित्व करणारा चेहरा अशी रामदास आठवलेंची ओळख आहे. दलित पॅन्थरचे आक्रमक कार्यकर्ते ते केंद्रीय मंत्री हा त्यांचा प्रवास बऱ्याच चढ उतारांचा आणि अनेक राजकीय पक्षांसोबतचाही राहिलाय. रामदास आठवलेंच्या राजकारणासोबत त्यांची कपड्याची स्टाईल आणि त्यांच्या कवितांची फाईल या दोन गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. राजकारणात वारं नेमकं कोणत्या दिशेनं वाहतंय याचा उत्तम अंदाज बांधून आपलं राजकारण त्या दिशेला वळवणाऱ्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यामुळे जो पक्ष सत्तेत त्याच्यासोबत आठवले किंवा जिकडे आठवले तिकडे सत्ता असं चित्र राजकारणात नेहमीच बघायला मिळतं. केंद्रामध्ये मंत्री असलेल्या आठवलेंच्या पक्षाला आत्ताच्या म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीनं राज्यात एकही जागा दिलेली नाहीये. त्यामुळे आता केंद्रात आणि राज्यात मंत्रीपद, विधानसभेत जागा, महामंडळांमध्ये वाटा आणि इतर सत्तापदांमध्ये वाटा असा त्यांचा आग्रह आहे. आता त्यांची ही मागणी भाजप पूर्ण करेल असं त्यांना वाटतंय का? गेली 2 टर्म केंद्रात खासदार आणि मंत्री असतानाही राज्यात त्यांच्या पक्षाला योग्य न्याय मिळत नाही अशी भावना त्यांचे कार्यकर्ते वेळोवेळी का व्यक्त करतात? या निवडणुकीत एनडीएनं दिलेल्या, मोदींनी दिलेल्या 400 पारच्या नाऱ्याबद्दल त्यांना काय वाटतं आणि आरपीआयची पुढची वाटचाल कशी असेल याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार आठवलेजी, आपलं स्वागत आहे कट्ट्यावर. तुम्ही तुमचा चेहराच फार गंभीर दिसतोय. ते सीटा मिळाल्या नाहीत त्याच्यामुळं काय असं झालंय? नाही, गंभीर म्हणजे मी तसा गंभीर आहे. म्हणजे मी जर हसत खेळत राहणार तर मी माणूस आहेच आहे. बऱ्याच दिवसानंतर आपल्या कट्ट्यावर मी आलेलो आहे आणि म्हणजे मी एवढं सांगतो की उगीच माझी करू नका तुम्ही थट्टा, उगीच माझी तुम्ही करू नका थट्टा, मी तर आहे धट्टा कट्टा. उगीच तुम्ही करू नका माझी थट्टा, मी तर आहे धट्टा कट्टा. माझ्या जीवनामध्ये मी कधीच लागू दिला नाही भीमाच्या नावाला बट्टा. माझ्या जीवनामध्ये मी कधीच लागू दिला नाही भीमाच्या नावाला बट्टा. पण आज मी पाहणार आहे कसा आहे एबीपी माझाचा कट्टा. वा. आता असं आहे की खरं तर आता ह्याच्यामध्ये जोडून काहीतरी मलाही सुरसुरी येते आहे करावं, पण ती तुमची मनोपली आहे त्यामुळं त्याच्यात मी जात नाही. पण मी मगासपासून बघतोय एकूणच तुम्ही आज जरा आता त्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाला जाऊन आलात. तुम्ही सगळ्या उद्योजकांबरोबर मुकेश अंबानींच्या शेजारी बसून तुम्ही पंतप्रधानांचं भाषण ऐकून तर मला असं वाटलं होतं की तुम्ही आणखीन उत्साहानं, पण तुम्ही फार गंभीर दिसताय. तर आत्ता गंभीर असण्याचं कारण काय? राज्यामध्ये जे निवडणुकांचं वारं सुरू आहे, तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी बोलून दाखवलं की आम्हाला जागा हव्या होत्या पण आम्हाला दिल्या नाहीत. तुम्हाला म्हणजे त्याच्यामुळे गंभीर आहात का आणखीन एरवी काही कारण आहे? नाही, गंभीर नाही. आता गंभीर म्हणजे मी अनेक वेळेला गंभीर असतो, कारण काही वेळेला गंभीर राहणं राजकारणामध्ये अत्यंत आवश्यक असतं. हे एक तर राजीव, आपण अनेक म्हणजे आपण तर सांगलीकर आपण आहोत, म्हणजे आपण जर दोघे जण आहोत गावाकडचे मित्र. आपण जर दोघे आहोत गावाकडचे मित्र, पण मुंबईत आल्यानंतर बदललंय दोघांचंही चित्र. तर ठीक आहे, तर आता मी गंभीर नाही. पण आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाषण अत्यंत चांगलं झालं आणि देशाला 2047 पर्यंत कसं पुढे घेऊन जायचं आहे. देश जो आहे तो देश सध्या 5 नंबरवर असणारा इकॉनॉमीमध्ये 3ऱ्या नंबरवर कसा आणायचा आहे, नंतर तो 1 नंबरवर कसा आणायचा आहे. आणि रिझर्व्ह बँकेच्या संबंधामध्ये राजीव असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनीच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना बाबासाहेब आंबेडकरांनीच एक रिझर्व्ह बँकेची संकल्पना मांडली होती. 1 एप्रिल 1935ला स्थापन झालेली रिझर्व्ह बँक, त्याला 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि त्या निमित्तानं आजचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला मला विशेष करून बोलावलं होतं. अनेक उद्योगपती त्या ठिकाणी होते. मुकेश अंबानीच्या बाजूलाच माझी खुर्ची होती. म्हणजे मुकेश अंबानीच्या बाजूला जशी माझी खुर्ची होती तशीच माझ्या खुर्चीच्या बाजूला मुकेश अंबानीची खुर्ची होती.
आणि एकदम प्रधानमंत्र्यांच्या समोर माझी खुर्ची होती. म्हणजे अनेक उद्योगपती होते, महिंद्रा होते, बाकीचे अनेक उद्योगपती होते आणि मला खास निमंत्रण रिझर्व्ह बँकेने दिलं होतं. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं रिझर्व्ह बँकेमध्ये फार मोठं योगदान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ द रुपी नावाचा प्रबंध लिहिला होता आणि त्याला 100 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर ब्लॅक मनी वाढता कामा नये आणि सरकारकडे रेव्हेन्यू जास्त आला पाहिजे, महसूल जास्त आला पाहिजे, तरच सर्वसामान्य माणसाला आर्थिक न्याय मिळणार आहे, सामाजिक न्याय मिळणार आहे. आणि त्यामुळं नोटबंदी जी आहे ती 10 वर्षानंतर एकदा झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली होती. त्यामुळे ठीक आहे, तर तो तर वेगळा विषय आहे. पण आज मी त्या कार्यक्रमाला होतो आणि अत्यंत चांगला कार्यक्रम झाला आणि आपला वेळ होता 12चा. आता 12चा वेळ होता आणि 12चा वेळ आपण यासाठी दिला होता की मला किंवा आम्हाला इंडिया आघाडीचे 12 वाजवायचे आहे आणि त्यामुळं 12ची वेळ आपण दिली होती. पण मला थोडा उशीर झालेला आहे आणि दिलखुलासपणे आपल्याला चर्चा करायची आहे. मी तरी कार्यकर्ता आहे, मी जरी मंत्री झालेलो असलो तरी माझे पाय नेहमी जमिनीवर असतात आणि मंत्रिपद येतात आणि मंत्रिपद जातात. पण राजू कार्यकर्ता हे जे माझं पद आहे, हे पद मी कुठेही गेलो, सत्तेत असलो नसलो तरी माझी टीम जी आहे ही माझी टीम अत्यंत ॲक्टिव्ह असणारी माझी टीम माझ्या पाठीमागं आहे पॅन्थरच्या काळापासून. त्यामुळं चाललेला आहे प्रवास माझा सुरू आहे. पण आता तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये 2 जागांच्या बद्दल बोललात, मग नंतर तुम्ही 2 जागा नाहीत तर मग किमान इथं मंत्रिपद महाराष्ट्राच्या सरकारमध्ये विधानसभेच्या सीटा वगैरे याच्याबद्दल बोललात. नंतर तुमची भेट झाली उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी. काय तुम्हाला काय आश्वासन मिळाले? तुम्ही समाधानी आहात का? नाही, एक तर असं आहे की आता मी तसा लोकसभेतला माणूस आहे. एकदा मी 98 मध्ये मुंबईमध्ये निवडून आलो होतो, 99 आणि 2004 मध्ये मी पंढरपूरमध्ये निवडून आलो होतो आणि 4थ्या वेळेला मी शिर्डीमध्ये उभा राहिल्यानंतर मी त्या ठिकाणी पडलो म्हणा किंवा मला पाडण्यात आलं. आणि माझ्या पराभवाचं कारण राजू हे आहे की माननीय बाळासाहेब विखे पाटील हे मुंबईत असताना एकत्रितपणे आम्ही होतो म्हणजे लोकसभेमध्ये. ज्यावेळेला त्यांचा मतदारसंघ जो कोपरगाव नावाचा होता तो शिर्डी नावाने रिझर्व्ह झाला, तर ते अनेक वेळेला माझ्याशी बोलत होते की आठवलेजी तुम्ही शिर्डीमध्ये उभे राहा आणि त्यांच्यासाठी नगरची जागा हवी होती. शरद पवारांना ते भेटले होते आणि मग ज्यावेळेला निवडणूक आली त्यावेळेला माननीय शरद पवारांच्या स्थानिक लोकांनी बाळासाहेब विखे पाटील यांना जागा देण्यासाठी नकार दिला आणि मग माझ्या प्रचाराला बाळासाहेब विखे पाटील आले. माझी तिकीट त्यावेळेला 2009 मध्ये शेवटी अनाऊन्स करण्यात आली आणि मला असं वाटत होतं अगोदर की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मी पंढरपूरमध्ये पहिल्यांदा मुंबईतून गेलो त्यावेळेला 2,60,000 मतांनी निवडून आलो होतो आणि त्यावेळेला देशामध्ये माझा 6वा नंबर होता मार्जिनमध्ये. तर माझं असं मत होतं की जर मी शिर्डीमध्ये उभा राहिलो तर मी 5-6 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येऊ शकतो, कारण त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि RPI या पक्षाची ताकद त्या ठिकाणी 99.99% ताकद होती. पण बाळासाहेब विखे पाटील यांना नगर न दिल्यामुळं मला त्या मतदारसंघामध्ये 1,32,000 हार पत्करावी लागली. आणि मग आता त्याच्यामध्ये मला एकट्या बाळासाहेब विखे पाटलांनी हरवलं का? तर त्यांनी तर मला हरवलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी 30,000-35,000 मायनस होतो. जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी जर मला चांगली मतं दिली असती तर कदाचित बाळासाहेब विखे पाटलांनी जरी मला किती विरोध केला तरी मी त्या ठिकाणी निवडून आलो असतो. तो एक मी सांगतो की मुंबईला संजय पाटील उभे होते आपल्या ईशान्य मुंबईमध्ये आणि संजय पाटील 5 मतदारसंघामध्ये मायनसमध्ये होते. पण एका शिवाजीनगर मतदारसंघामध्ये ते काहीतरी 30-40 हजारांनी ते आघाडीवर होते, तरी ते 3,000 मतांनी निवडून आले. मला जर तिथं राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचार केला त्यावेळेला
वाकचौरे जे आहेत शिवसेनेकडून उभे राहिले होते, त्यांचा प्रचार काय विषय नव्हताही. अनेक माझ्या सभा झाल्या, पवारसाहेब आले, विलासराव देशमुख आले, छगन भुजबळ आले, आणि हे सगळे नेते त्यावेळेला त्या ठिकाणी आले होते. परंतु मला त्या ठिकाणी हार पत्करावी लागली. म्हणून माझी अशी इच्छा होती की मला शिर्डीमध्ये, मी तसा लोकसभेतला माणूस आहे आणि देशभरामध्ये लोक हे पाहत होते की आपल्याला सीट मिळते की नाही आहे, आणि मी लोकसभेमध्ये यावं अशा पद्धतीची लोकांची इच्छा होती, कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण ती इच्छा जी आहे ती माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेजी किंवा अजितदादा पवार या लोकांनी ती पूर्ण करायला हवी होती. पण रिपब्लिकन पक्षाला एकही सीट नाही. आणि मला अनेक वेळेला मीडियातून प्रश्न विचारले जातात की सीट नाही मिळाली तर काय करणार तुम्ही, काय करणार आहात तुम्ही. तर आता माझ्यासमोर असा पर्याय, मला असं वाटतं की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश अत्यंत गतिशीलपणे पुढे जातो आहे. नरेंद्र मोदी हे संविधान अजिबात बदलणार नाही. ते इंडिया आघाडीचे लोक पुन्हा पुन्हा सांगतायत की संविधान बदलणार, ही लोकशाहीला मजबूत करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. म्हणजे लोकशाहीला मजबूत करण्यासाठी ज्यावेळेला सत्तेवर होता त्यावेळेला आपण काय केलं आपण. आणि भारत जोडो यात्रा माननीय राहुल गांधीजी काढतायत, तर तुम्ही तुमच्या काळामध्ये भारत जोडला नाही का तुम्ही. आता तुम्हाला भारत जोडण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे. त्यामुळे भारताला कोणी तोडू शकत नाही. छोटे मोठे वाद होत असतील, हिंदू मुसलमानाचे दंगे कधी होतात, दलितांवर अत्याचार होतात, हे जर सगळं खरं असलं तरी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हीच होती की देशासाठी, अखंड भारतासाठी आम्ही आवाज उठवला पाहिजे, आम्ही संघर्ष केला पाहिजे. आणि त्यावेळेला व्यक्तिगत प्रश्न बाजूला ठेवून आपण देशासाठी एकत्र आलं पाहिजे. ही शिक्षण बाबासाहेबांकडून आम्ही शिकलेलो आहोत. त्यामुळं आता हे आघाडीवाले जे आहेत ते सारखे सांगतात की ती मोदीजी संविधान बदलतील, 400 पार झाले की म्हणजे मोदीजी करणार आहे 400 पार. मग का होणार नाही इंडिया आघाडीची हार. आम्ही जर करणार आहोत गावागावामध्ये जाऊन त्यांच्यावर वैचारिक वार, आम्ही जर जाऊन करणार आहोत गावागावामध्ये त्यांच्यावर वार, मग का होणार नाही त्यांची हार. त्यामुळे त्यांची हार करणं हे आता ठीक आहे. जनता जे सांगेल, जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवलं तर आमची काय हरकत नाही. तुम्ही 70 वर्ष सत्तेवर होतात. मी तुमच्यासोबत असताना मी अनेक वेळेला सांगितलं की बाबासाहेबांच्या 26 अलीपूर रोडचं डेव्हलपमेंट करा, पण त्यांनी कधी ऐकलं नाही. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं इमारत बनवा, त्यांनी कधी ऐकलं नाही आपलं. हिंदू मिलच्या जागेची मागणी अनेक वर्षापासून होत होती, आम्ही करत होतो सगळेजण. तर हे जे काय सगळं त्यांच्या काळामध्ये काही पूर्ण झालं नाही. आता मात्र लोकांना मिसगाईड करणं, समाजामध्ये फूट पाडणं आणि भारत तोडोचं काम करणारे लोक काय भारत जोडणार आहेत. त्यामुळे आता विषय एवढाच आहे की आता मला जागा तर मिळाली नाही आहे. नाही, पण तुम्हाला जागा मिळाली नाही त्याच्याबद्दल तुम्ही बोलला होतात का, आग्रह धरला होतात का, कोणाशी बोलला होतात. बोललो होतो किमान शिर्डी द्या असं तुम्ही म्हणाला होतात. हा, मी शिर्डी द्या तर आता मी माननीय प्रधानमंत्र्यांशी बोललो होतो. अमित भाईंना एक पत्र दिलं होतं. त्यानंतर JP नड्डा नाही भेटलो होतो. आपल्या चंद्रकांत बावनकुळे नाही पत्र दिलं होतं. देवेंद्रजी नाही पत्र दिलं होतं. तर प्रधानमंत्र्यांचं म्हणणं होतं की तुमचं काय नाव तिकडून आलेलं नाही आहे. म्हणजे इथल्या चर्चेमध्ये माझं नाव जे कुठल्या एका मतदारसंघासाठी त्यांनी आणायला पाहिजे होतं. माझ्याबरोबर जर देवेंद्रजी अगोदर चर्चा त्यांनी केली असती आणि बाबा तुम्हाला शिर्डीमध्ये थोडी अडचण आहे, सोलापूरमध्ये उभे राहू शकता, किंवा मुंबईमध्ये जर तुम्हाला मनोज कोटक यांची सीट बदलायची आहे तर ईशान्य मुंबईमध्ये आमच्या दलितांची मतं फार मोठी आहेत. रमाबाई कॉलनीसारख्या अनेक कॉलनीज त्यामध्ये आहेत. मुलुंड आहे, भांडूप आहे, चेंबूर आहे, म्हणजे चेंबूरचा इकडचा मानखुर्द आहे. अशा अनेक ठिकाणी आमची सुद्धा मतं अत्यंत चांगली आहेत. पण अशी काही चर्चा होऊ शकली नाही. आता त्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली आणि ऑल इंडियामध्ये माझा पक्ष वाढलेला आहे. नागालँडपासून मेघालय असेल, मिझोराम असेल, अरुणाचल असेल, सिक्कीम असेल, दादरा नगर हवेली असेल, अंदमान निकोबार असेल, आता लक्षद्वीपमध्ये मी जाऊन आलो, तिथे आमची स्थापना होणार आहे पार्टीची. त्यामुळे मी मंत्री असल्यामुळं अनेक लोकांना न्याय देण्याची मला संधी मिळते आहे. त्यामुळं लगेच आपण काहीतरी निर्णय बदलून समाजाचं नुकसान करता कामा नये. आणि मला मॅडम म्हणाल्या की काय आपलं नाव काय, ज्ञानदा. ज्ञानदा ज्ञानदा म्हणजे
चांगलं नाव आहे. तुझ्याकडे ज्ञान फार आहे म्हणजे माझ्याबद्दल. तर तुझं ज्ञानदानी सांगितलं, चांगला इतिहास तर सांगितलं आपला, आणि त्याचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळं आपल्याला आता अशीच परिस्थिती आहे की देश पातळीवर पक्ष वाढलेला आहे. आपण मंत्री असल्यामुळं किंवा मंत्री असल्यामुळे वाढला असं नाही, पूर्वी आमचा पक्ष होताही. पण आता जिथं नॉर्थ ईस्टमध्ये पूर्वीचा रिपब्लिकन पक्ष नव्हता, आरपीआयची स्थापना झाली 3 ऑक्टोबर 1957 नागपूरमध्ये, तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष नॉर्थ ईस्टमध्ये नव्हता. पण आता माझ्या मंत्रिपदाच्या काळामध्ये मात्र प्रत्येक राज्यामध्ये तो जाऊन पोचलेला आहे. तर त्यामुळे आता जागा मिळाली नाही, पण आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक अर्धा पाऊण तास चर्चा आपली झाली आणि त्यांनी मान्य केलं की आपल्याला शिर्डी देण्याच्या संबंधामध्ये मी फार प्रयत्न केला. पण एकनाथ शिंदे यांनी आग्रह केला की माझ्यासोबत जे खासदार आलेले आहे तर त्यांना संधी देणं अत्यंत आवश्यक आहे, आणि सदाशिव लोखंडे त्या ठिकाणचे आमचे मित्रच आहेत. तर ते काय ते होऊ शकलं नाही. पण आता मला कॅबिनेट मंत्रिपद देण्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर राज्यामध्ये विस्तार झाला तर एखादं मंत्रिपद देऊ हे सांगितलेलं आहे. आम्ही एका विधान परिषदेची मागणी केलेली आहे. आम्ही काँग्रेससोबत असताना 6-7 MLC आम्हाला मिळाल्या होत्या. आता 12 वर्षापासून आम्ही महायुतीसोबत आहोत, NDA सोबत आहोत, पण एक सुद्धा MLC आम्हाला मिळाला नाही. तर माझे कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत, ते काही सत्तेसाठी आहेत असं नाही आहे. पण सत्तेचा सहभाग जर आपणाला मिळतोय तर आम्हाला याचा थोडा मिळाला पाहिजे. पण देवेंद्रजींनी सगळं मान्य केलेलं आहे की पूर्वीच्या काय चुका झाल्या असतील, पण यानंतर रिपब्लिकन पक्षाला योग्य सन्मान मिळेल आणि आपण आमच्यासोबत राहिलंच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. आणि त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की ऑल इंडियाच्या कार्यकर्त्यांनी मला फोन आले की जरी जागा सुटली नाही तरी आपली राज्यसभा पुढे कंटिन्यू झाली पाहिजे आणि आपल्याला काय कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे. काही इतर ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य केल्या पाहिजेत. आणि सगळ्यांशी बोलून मग मी हा निर्णय घेतला की असं आतताईपणा करून चालणार नाही आहे, समाजाच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. आणि म्हणून मी महायुतीसोबत NDA सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. राजू, नाही असं आहे की तुम्ही आणि प्रकाश आंबेडकर तुमच्या वयामध्ये काय 2-5 वर्षांचं अंतर असेल, पण तुमच्या दोघांचं सगळं राजकारण एका पॅरलली जाताना महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. तुमच्या दोघांचेही स्वतंत्र पक्ष, दोघंही दलित राजकारण मोठ्या प्रमाणात आजपर्यंत करत आलात. तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात असेल किंवा केंद्रामध्ये असाल सत्तेमध्ये आहात, तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे आहे, पक्षाकडे किती आहे हा वेगळा भाग. पण आता या इलेक्शनमध्ये असं दिसलं की वंचितच्या मागं सगळी महाविकास आघाडी त्यांनी आपल्या बरोबर यावी याच्यासाठी आटापिटा करत होती. तर आता असं झालंय का की त्यांचं संघटन, त्यांचा पक्ष हा अशा अवस्थेत गेलाय की ज्यामुळं महाविकास आघाडीला त्यांनी यावं यासाठी आटापिटा करायला लागतोय. पण तुमची स्थिती आता तशी उरलेली नाही. कदाचित तुमच्या पक्षाच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या तसं आता उरलेलं नाही, किंवा तुम्ही आहात आपल्याबरोबर हे गृहीत धरलं गेलेलं आहे. अशी ही जे 2 पक्षांची ही जी स्थिती आता दिसतेय, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? खास करून तुम्हाला काही मिळालेलं नाहीये हा एक भाग, आणि दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांसाठी आजही पायघड्या घालतंय महाविकास आघाडी. त्याच्यामध्ये असं आहे की प्रकाश आंबेडकरांनी आपल्यासोबत यावं अशी जरी महाविकास आघाडीची इच्छा असली तरी प्रकाश आंबेडकर हे धूर्त राजकारणी आहेत. प्रकाश आंबेडकर हे हुशार राजकारणी आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. मी काही त्यांच्या विरोधामध्ये कधी बोलत नाही आहे. जरी आमचे गट वेगळे असले तरी त्यांचं काम त्यांनी करावं, माझं काम माझं करावं. ऐक्यासाठी मी अनेक वेळेला माझी भूमिका मांडलेली आहे की जर ऐक्य होत असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी अध्यक्ष व्हावं. पण ते काय होत नाही, कारण समाजामध्ये परिस्थिती अशी आहे की खालूनच ऐक्य होणं आवश्यक आहे. तर खालच्या लोकांचा आरोप आहे की वरचे लोक एकत्र येत नाहीत. पण वरचे लोक एकत्र जरी आले तरी खालचे लोक सगळे एकत्र येत नाहीत. रोज एखादा पक्ष स्थापन होतो, रोज कोणी इकडे जातो तिकडे जातो, अशी परिस्थिती आहे. पण ठीक आहे, आता ऐक्याचा विषय जर जाऊ दे, ऐक्य काय ते होत नाही. आणि जरी ऐक्य झालंही तरी आंबेडकरी मतावर आम्ही निवडून येणं अत्यंत अशक्य आहे. इतर समाजाची मतं मिळाल्याशिवाय आम्ही निवडून येत नाही. आणि माननीय प्रकाश आंबेडकरांचा प्रयोग अत्यंत चांगला आहे, म्हणजे वंचित समाजाला एकत्र आणून
त्यांना सत्ता मिळवून देण्याचा प्रयत्न करणं हे त्यांचं अत्यंत चांगला व्हिजन आहे. परंतु मतं खाऊन एक माणूस निवडून येत नाही आहे. मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना 43 लाख मतं लोकसभेमध्ये मिळाली, पण एक माणूस निवडून आला नाही. त्यामुळे मागच्या वेळेला आमच्या ऐक्यामध्ये असं झालं की आम्ही सगळे 95 मध्ये एकत्र आलो आणि तिसऱ्या आघाडीसोबत युती करून आम्ही 11 जागा लढलो लोकसभेच्या. आम्ही 96 मध्ये आणि 11 जागा लढलो, पण आम्हाला सिम्बॉल मिळालं. म्हणजे मी ईशान्य मुंबईमध्ये मी उभा होतो, तिथं मला 2,25,30,000 मतं मिळाली. गुरुदास कामती त्या ठिकाणी काँग्रेसचे उभे होते आणि आम्ही दोघे हरलो आणि प्रमोद महाजन तिथे निवडून आले. तर तिकडे प्रकाश आंबेडकर अकोल्यामध्ये 1,68,000 मतं होती. गवई साहेबांना अमरावतीमध्ये त्यांना 1.5-2 लाख मतं होती. तर असे सगळी मतं मिळून आम्हाला पक्षाला सिम्बॉल मिळेल एवढी मतं मिळाली आणि उगवता सूर्य हे सिम्बॉल आम्हाला मिळालं. पण उगवता सूर्य सिम्बॉल मिळालं, पण ते उगवता सूर्य कधी मावळला हे काय सांगता झालं नाही. म्हणजे उगवलेला सूर्य हा एकदम तळपत राहायला पाहिजे होता. पण आम्ही नंतर तरी आम्ही 2.5-3 वर्ष एकत्र होतो. 95 मध्ये आम्ही ज्यावेळेला एकत्र आलो, तर त्यानंतर 96ची निवडणूक लढलो आणि नंतर मग म्हणजे काँग्रेसला अलायन्स, काँग्रेसच्या पाठीमागं आपण काँग्रेसच्या बरोबर युती केली पाहिजे असा माझा आग्रह होता 90 मध्ये. आणि प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं होतं की आम्ही जनता दलासोबत जायला पाहिजे. पण मी त्यांना सांगत होतो की जनता दलासोबत जाऊन जनता दलाची ताकद फार कमकुवत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये 2च आघाडी आहेत, एक काँग्रेसची आघाडी आणि दुसरी भाजपची आघाडी. तेवढं काँग्रेस एकत्र होती. तर आपण काँग्रेससोबत गेलो तर आपण सत्तेचा सहभाग मागूया, 20%, 25%, 30% मागूया. शरद पवार नक्की आपल्याला तेवढा हिस्सा दिल्याशिवाय राहणार नाहीत. एक 30-40 जागा, 25-30 जागा विधानसभेच्या देतील आणि त्यातल्या 10-15 जागा निवडून येतील. पण तेवढ्याला माननीय प्रकाश आंबेडकरांनी आपलं ऐकलं नाही. मी एकटा गेलो काँग्रेससोबत. गवई साहेब आणि मला पाठिंबा दिला होता. म्हणजे बहुमताचा काँग्रेसचा निर्णय झाला होता. पक्ष ज्यावेळेला आमचा एकत्र आला त्यावेळेला बहुमताचा निर्णय असा होता की आपण काँग्रेससोबत जायला पाहिजे. शिवसेना भाजपला हरवायचं असेल तर काँग्रेस बरोबर जाणं हाच एक पर्याय आहे. आणि नंबर 1चा शत्रू जर शिवसेना भाजप असेल तर मग काँग्रेस बरोबर जायला पाहिजे असा आग्रह लोकांचा होता आणि तसं बहुमत पक्षाचं झालं होतं. पण राजू नंतर मग असं झालं की मी एकटाच गेलो काँग्रेससोबत. प्रकाश आंबेडकर गेले जनता दलासोबत, कवाडे गेले जनता दलासोबत, खोब्रागडे गेला जनता दलासोबत. आणि गवईसाहेब म्हणाले की माझ्यावर सारखा आरोप आहे की मी काँग्रेससोबत असतो, तर मी काय तुमच्यासोबत येत नाही. बोलू ठीक आहे, तुम्ही येत नाही तर काय हरकत नाही, मी चाललो. त्यामुळं मी काँग्रेससोबत गेलो आणि मग मला एकट्याला मंत्री बनवलं. तर आम्ही सगळे मिळून जर कदाचित काँग्रेससोबत गेलो असतो तर प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर आणि 7-8 लोक, 10-12 लोक, 15 लोक मंत्री होऊ शकले असते. तर ती वेळ निघून गेलेली आहे आणि आता तशी वेळ कधी येईल असं मला वाटत नाही आहे. तर आता अशी परिस्थिती आहे. पण असं की तुम्ही बीजेपी बरोबर जायच्या आधी तुम्ही शिवसेनेबरोबर शिवशक्ती भीमशक्ती केला प्रयोग आणि तिथून तुम्ही बीजेपीकडे गेलात. आता प्रकाश आंबेडकरांनी शिवशक्ती भीमशक्तीचा नारा दिला आणि मग नंतर आता ते तर शिवसेनेला शिव्या घालतात आणि काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला. तर ही काय भानगड आहे की तुम्ही येताना शिवसेनेबरोबर जाता आणि नंतर तिथनं भलतीकडे जाता? काय असं होतं? नाही, आता मी ज्या वेळेला असं होतं की म्हणजे सांगायचं माहिती एवढीच आहे की मी सुरुवातीला मी सिद्धार्थ हॉस्टेलला राहत होतो. नंतर मंत्री झाल्यानंतर गेलो ताबडतोब सातपुडा बंगल्यावर. मग सातपुडा बंगल्यावर 5 वर्ष राहिलो आणि मग नंतर मला काय घर नव्हतं, त्यामुळं मी गेलो चारकोपमध्ये राहायला. तर चारकोपमध्ये राहायला गेलो तर मग भुजबळ साहेब असताना मला त्यांनी एक 2.5 गुंठ्याचा 2,500 फुटाचा एक प्लॉट होता मला दिला होता आपल्या बांद्र्यामध्ये. मग त्या ठिकाणी माझा 1-2 माळ्याचा बंगला मी बांधला होता आणि मी तिथं राहायला 2011च्या एंडमध्ये आलो आणि बाळासाहेब त्याच ठिकाणी राहत होते. बाळासाहेबांचं आणि आमचं काय कधी तसं वैचारिक पटलंही नव्हतं. पण बाळासाहेब पूर्वी भीमशक्ती शिवशक्तीची भूमिका मांडायची.
पूर्वी एकदा म्हणजे भाई संगारेंनी त्यांच्यासोबत एकदा चर्चा करून ते तिकडे गेले होते. नामदेव ढसाळे त्यांच्यासोबत होते. पण मी गेल्यानंतर बाळासाहेबांनी मी असं तिथं बांद्र्यात राहायला आल्यामुळे विचार केला की शरद पवार साहेबांचे आणि बाळासाहेबांचे संबंध वैचारिक लेवलला अजिबात म्हणजे ते बरोबर जाणारे नाहीये, राजकारणामध्ये ते बरोबर जाणारे नाहीत. पण तरी ते दोघे मित्र आहेत. मग मी असा विचार केला की मग आपण इथं आलोय तर बाळासाहेबांच्या एरियात राहायला आलेलो आहे, तर बाळासाहेबांना उद्धवजींना भेटावं आणि बाळासाहेबांना शुभेच्छा द्याव्यात म्हणून तिथं गेलो. आणि मग त्या ठिकाणी बाळासाहेबांनी 1.5 तास माझी चर्चा केली. आणि बाळासाहेब म्हणाले की रामदासजी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे, शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, ही माझी फार दिवसापासूनची भूमिका आहे. आणि बाबासाहेबांच्या बद्दल मला प्रेम आहे. माझे वडील प्रबोधनकार ठाकरे बाबासाहेबांचे मित्र होते. आणि मग आपल्यामध्ये काय दुश्मनी, आपण मित्र झालं पाहिजे. मग मी त्यावेळेला तयार नव्हतो, पण मी नंतर 8-9 महिने मी आमच्या समाजातल्या अनेक विचारवंतांची चर्चा केली. आंबेडकरी अनेक प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, रिटायर्ड अधिकारी असतील आणि माझे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांची मी जवळजवळ 8-9 महिने चर्चा केली. आणि सगळ्यांनी मला हेच फीडबॅक दिलं की राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात. आणि तुम्हाला काँग्रेस पक्षाने शिर्डीमध्ये हरवलं, UPFच्या वेळेला तुम्हाला मंत्री केलं नाही, आणि बाबासाहेबांना त्यांनी 2 वेळेला काँग्रेसने हरवलं होतं, तर लोकरोमध्ये आणि भंडाऱ्यामध्ये. तर तुम्ही बाळासाहेबांचा प्रस्ताव स्वीकारायला हरकत नाही. पण तू जे राजू मला प्रश्न विचारलास की बाळासाहेबांच्या सोबत, म्हणजे बाळासाहेबांनी हा प्रस्ताव ठेवला, पण बाळासाहेबांचा भीमशक्ती शिवशक्ती म्हणजे शिवसेना आणि भाजप, म्हणजे एकटी शिवसेना नाही, शिवसेना आणि भाजप हा जो अलायन्स आहे, ही म्हणजे शिवशक्ती आणि आमची म्हणजे भीमशक्ती. ज्यावेळेला मी हा निर्णय घेतला त्यावेळेला वर्षभर याच्यावर फार मोठं मंथन झालं. देशभरामध्ये मोठी आर्टिकल्स आली. काय एका वर्तमानपत्रामध्ये तर 49 आर्टिकल आले होते. आपले तोरसेकर, भाऊ तोरसेकर यांनी कुठला पेपर होता त्याच्यामध्ये त्यांनी 49 आर्टिकल लिहिली होती की हे होणं कसं आवश्यक आहे म्हणून. तर त्याच्यावर बरीचशी चर्चा झाली. आणि मग मला सगळ्यांनी सांगितल्यामुळं मी BMC निवडणुकीमध्ये 2012च्या शिवसेनेसोबत भाजपसोबत माननीय राज ठाकरे यांचं मोठं आव्हान होतं. त्यांनी नवीन आपला पक्ष सुरू केला होता. तर RPIच्या पाठिंब्यामुळं त्यावेळेला शिवसेना भाजपला सत्ता मिळाली. तर आता ते मिळाली तर आता अशा पद्धतीनं भीमशक्ती शिवशक्तीचा विचार आहे तो मी जेव्हा जसं बाळासाहेबांना भेटलो तसं नितीन गडकरी त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष होते BJPचे, त्यांनाही BJPच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटलो. आणि मग आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडली. आणि मग आमच्या पक्षामध्ये निर्णय घेतला की यांच्यासोबत जायला हरकत नाही, म्हणून आपण भाजप सेनेसोबत आपण गेलेलो आहोत. पण एक आठवण करून देतो की ज्यावेळेला 2014च्या निवडणुकीमध्ये मला वाटतं लोकसभेत आम्ही सगळे एकत्र होतोच, पण विधानसभेला अचानक BJPने युती तोडल्याचं जाहीर केलं. शिवसेनेला आम्ही शिवसेनेसोबत राहणार नाही. मग आता काय करायचं, तर आता मला BJPने राज्यसभा दिली होती. मला उद्धवजींनी मातोश्रीवर बोलावलं आणि उद्धवजी म्हणाले की रामदासजी तुम्ही आमच्यासोबत आलं पाहिजे, कारण शिवशक्ती भीमशक्तीची पहिली भूमिका आमची आहे. तर मी म्हणालो की बाबा, मग ते म्हणाले की तुम्ही जर आमच्यासोबत आलात तर आनंद गीतेची जी काय आनंद गीतेचं मंत्रिपद आहे भारी उद्योगाचं, तर मी त्यांना सांगितलं मला काय एवढे भारी उद्योग नको आहेत, मला छोटा उद्योग पाहिजे. तर ते बोलले की तुम्ही जर आलात तर त्यांचं मंत्रिपद तुम्हाला देतो. अरे, आणि मग ते काय करणार? त्यांनी काय केलं असतं? नाही, त्यांनी काय केलं असं माहित नाही, पण ते म्हणाले की या मग तुम्हाला ते मंत्रिपद देतो आणि तुम्हाला जर आपलं सरकार आलं तर उपमुख्यमंत्री करतो. तर मी त्यांना सांगितलं की बाबा आता ते तुम्हाला इथं सांगताय आणि मी तुमच्यासोबत आलो, तर BJPने जर तुम्हाला सांगितलं की नाही आम्हाला यांना सरकारमध्ये आठवायचं नाही आम्हाला आता, कारण त्यांच्याकडे मेजॉरिटी होती BJPकडे, तर म्हणून मी काय त्यांच्यासोबत गेलो नाही. जर मला कदाचित शिवसेनेनं राज्यसभा दिली असती, जी अनिल देसाईंना राज्यसभा दिली होती सुरुवातीला,
तर त्यावेळेला उद्धवजींचं म्हणणं असं होतं की नाही रामदासजी आमच्यासोबत आले पण त्यांनी काही मागणी केली नाही. तर मी त्यांना असं सांगत होतो की मी मागणी केलेली नाही, कारण मी शिर्डीमध्ये हरल्यानंतर पवार साहेबांनी मला राज्यसभा देण्याचं मान्य केलं होतं. 2.5-3 वर्षे राज्यसभा होती, पण मी काही तिकडे गेलो नाही. पण जर मला कदाचित उद्धवजींनी राज्यसभा दिली असती तर मी तिकडं कदाचित मला जावं लागलं असतं. पण बरं झालं की मी तिकडे गेलो नाही, कारण मी तिकडे गेलो असतो की मी तिकडेच राहिलो असतो. त्यामुळं पण मी BJP सोबत आलो आणि मला ही संधी मिळाली. काँग्रेससोबत राहून काय मला मंत्रिपदी मिळालं नसतं. आणि UPAच्या काळामध्ये एक आठवण करून देतो की 2099 मध्ये मी पंढरपूरमध्ये निवडून आलो. 1999. आणि त्यानंतर मग 2004 मध्ये पुन्हा निवडून आलो. 2004 मध्ये NDAचं सरकार, अटलजी सरकार गेलं आणि UPAचं सरकार त्या ठिकाणी आलं. मग त्यावेळेला मला शरद पवारांच्या रकबगंज रोडवरच्या बंगल्यावर मला बोलवलं आणि त्यावेळेला प्रणव मुखर्जी, त्यानंतर अहमद पटेल आणि पवार साहेब आणि मला समजावून सांगितलं की रामदासजी तुम्हाला मंत्रिपद द्यायचं होतं पण तुम्ही एकटेच आहात. बोललो आता मी एकटाच आहे तर तुम्ही मला ज्या जागा देत नाही तर मी एकटाच राहणार आहे. मला तुम्ही ज्या जागा आहे ती देत नाही आणि मग आता काय तुम्हाला मंत्रिपद मिळणार नाही, ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला तुम्हाला आम्ही मंत्री करू असं त्याने मला सांगितलं. आणि पहिल्या टप्प्यात काय मंत्री मला काय केलं नाही. पवार साहेबांचे 9 लोक निवडून आले होते. त्यांनी पवार साहेब, प्रफुल्ल पटेल आणि चंद्रकांता पाटील या तिघे मंत्री झाले. तर मग नंतर विस्तार काय तर झालाच नाही आणि मग नंतर विस्ताराच्या वेळेला तर मला मंत्री केलंच नाही. त्यावेळेला काँग्रेसची भूमिका अशी होती की तुम्हाला मंत्री करण्याची जबाबदारी पवार साहेबांची आहे, तुम्ही त्यांच्यासोबत होतात. तर मी बोललो की ही गोष्ट खरी आहे की मी 99 मध्ये त्यांच्यासोबत होतो, पण लगेच तुम्ही दोघे एकत्र आला आणि आम्ही तुमच्यासोबत दोघांचे आहोत, त्यामुळं मला मंत्रिपद देण्याची जबाबदारी तुमच्या दोघांची आहे. तर मला काही त्यावेळेला मंत्रिपद मिळालं नाही. मंत्रिपदाचा विषय नाही आहे, परंतु जर आमच्या मतामुळे जर आपल्याला सत्ता मिळते तर मग आम्हाला त्याचा काय सहभाग मिळाला पाहिजे. तर असा तो इतिहास आहे. आठवलेजी, तुम्ही आता सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने 2 वेळा हरवलं, परत तुम्हाला आता काँग्रेसने म्हणजे मंत्रिपद दिलं नाही त्यावेळेला. तर काँग्रेस नेहमी आंबेडकरी जनतेचा वापर करून घेते असं तुम्हाला वाटतं का? कारण प्रकाश आंबेडकर पण जात होते. नाना पटोले म्हणतात की 2 वर्षापासून प्रकाश आंबेडकर मला टॉर्चर करत होते. तर म्हणजे आंबेडकरी जनता देशभरात आहे, तर त्याचा वापर काँग्रेस फक्त निवडणुकीपुरतं करतं. त्यात राहुल गांधी आता म्हणतात की जातगणना केली पाहिजे, तर त्याचा काय उपयोग होईल का? मला वाटतं की दलित समाज अलीकडे हुशार झालेला आहे. आंबेडकरी समाज हा विचारपूर्वक राजकारण करणार आहे. काही लिमिटेड लोक जे आहेत त्यांचं मत असं आहे की परिवर्तन होतच नाही. म्हणजे समाजामध्ये, व्यक्तीमध्ये परिवर्तन होतं हे बुद्धाच्या काळापासून बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केलेलं आहे. त्याच गोष्टी पुन्हा उघडत बसून चालणार नाही आहे. त्यामुळं BJP 1982 मध्ये BJPचे 2 खासदार होते. आता BJPचे अटलींच्या काळात 182 झाले. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये 282 झाले. आता 303 झालेले आहेत. आता 370 होणार आहेत. म्हणजे होतील. तर आता काँग्रेस पक्षाचं असं आहे की दलित समाजाला मिसगाईड करायचं आणि BJPच्या विरोधामध्ये नाही हे संविधान बदलणार आहे, हे संविधान बदलणार आहे. ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे, जे नरेंद्र मोदी बाबासाहेबांचं अनेक वेळेला नाव घेतात, ज्या नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत, या लोकांना बाबासाहेबांचा फोटो त्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्याची त्यांना कधी आठवण झाली नाही. सेंट्रल हॉलमध्ये VP सिंग असताना बाबासाहेबांचा फोटो लावण्यात आला. बाबासाहेबांना भारतरत्न देण्याचा निर्णय VP सिंग यांच्या काळामध्ये झाला. तर आता हे काँग्रेसचं असं आहे की समाजामध्ये फूट पाडणं आणि हिंदू मुस्लिम आपल्या दलित आणि मुस्लिमांना आपल्या बाजूला ठेवणं हे त्यांचं नेहमीचं राजकारण राहिलेलं आहे. आणि त्यामुळं पूर्वीच्या काळात ते सबल झाले, पण आता त्यांना तेवढं यश मिळणार नाही. काँग्रेस 40 पार सुद्धा करू शकणार नाही. मागच्या वेळेला त्यांना केरळमध्ये 19 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे काँग्रेसच्या 44 जागा झाल्या. पण आता केरळमध्ये BJP थोडी वाढलेली आहे. तामिळनाडूमध्ये मोदींच्या सभा, लाखोच्या सभा तिथं झालेल्या आहेत.
त्यामुळं परिस्थिती अशी आहे. तर ठीक आहे, तर आपला जो प्रश्न आहे की काँग्रेस जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा अटॅक करून हे जातीयवादी आहेत, हे हिंदुत्ववादी आहेत, हे घटना बदलणार आहेत, अशा पद्धतीच्या अफवा पसरवून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पण त्याचा फायदा त्यांना होणार नाही. नरेंद्र मोदींच्या सोबत दलित समाज मोठ्या संख्येनं देशभरामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसला त्याचा फायदा होणार नाही. मला आत्ताच्या जागांबद्दल विचारायचं होतं. आता राज्यातल्या तुम्हाला एकही जागा मिळाली नाही त्याच्याबद्दल. महायुतीमध्ये खूप सारे सहकारी झाले म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष झालं का? म्हणजे भाजप तर आधी आहेच, एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार त्यांच्या सोबत आले, ते कदाचित आता राज ठाकरेंनाही घेण्याचा विचार करतायत आणि या सगळ्या नवीन भिडूंमुळे त्यांना जुन्या मित्राचा थोडासा विसर पडलाय. नाही, जरी आता त्यांनी राज ठाकरेंना घेण्याचा विचार केला तरी मी जाण्याचा विचार करणार नाही. त्यामुळं माझं व्यक्तिगत मत असं आहे की राज ठाकरेंना घेऊन फारसा फायदा होणार नाही आहे. राज ठाकरे नापवंत नेते आहेत, चांगले स्पोक्सपर्सन आहेत, ते आमचे मित्रच आहेत, काय वैचारिक मतभेद आमचे असतीलही, परंतु महाराष्ट्रामध्ये मोठ्या सभा घेण्याचं एक इव्हेंट मॅनेजमेंट जे आहे ते राज ठाकरेंकडे अत्यंत चांगलं आहे आणि त्यांच्या सभा फार मोठ्या होतात, पण मतं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं राज ठाकरेंना आता एवढे मित्र, आपण जे म्हणालात की हे सगळे मित्र आले आणि त्यामुळं मग आमचं तर नावच येत नाही आहे. म्हणजे पूर्वीच आठवण करून देतो की मी काँग्रेससोबत असताना सोनिया गांधी, शरद पवार आणि माझा फोटो असायचाच. पण आता अलीकडे माझा फोटो तर दिसत नाही. म्हणजे माझा फोटो जरी दिसला नाही तरी मी दिसतो. परंतु म्हणजे आपण म्हणाला की सांगत नाही का की माझा फोटो नाही दिसत? नाही, सांगितलं ना त्यांना. माझं म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांच्या वेळेला बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्याची मेळावे झाली मध्यंतरी कार्यकर्त्यांची, तर त्यामध्ये या तिघांचे फोटो वरती आणि माझा फोटो खाली. त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं. नंतर काही ठिकाणी फोटो टाकले. तर ते तिघांच्या बाजूला माझा फोटो असायला काय हरकत नाही. तिघांच्या चौथा फोटो, बाकीचे मित्र आहेत. त्या तिघांचे फोटो नंतर तिथं त्या तिघांचे फोटो, त्याच्या शेजारी राज ठाकरेंचा फोटो, त्याच्या शेजारी तुमचा फोटो असं बघायला मिळणार आहे महाराष्ट्राला. नाही, राज ठाकरेंचं अजून मला वाटतं नक्की ते दिसत नाही. त्याने अगोदर चर्चा चालली होती त्यांना 2 जागा मागणार, हे करणार, पण आता अलीकडे काहीतरी बातम्या येत आहेत की ते जागा लढणार नाहीत म्हणून. पण माझं मत असं आहे की काय आवश्यकता आता नाही. आता एवढे एकनाथ शिंदे जे आले, अजितदादा पवार आले, अशोक चव्हाण आले, बाबा सिद्दीकी तिकडं यांच्याकडे गेले राष्ट्रवादीमध्ये, असे अनेक लोक जे आहेत ते काँग्रेसमधले लोक बरेच इकडे येत आहेत. तर ठीक आहे, तर आता काय करायचं निर्णय श्रेष्ठी घेतील. पण माझं व्यक्तिगत मत माझं असं आहे की राज ठाकरेंचा काय फारसा फायदा होणार नाही आणि आले तर त्यांना घ्यायचं असेल तर वरच्या लोकांनी निर्णय घ्यावा. तुमचा काही आक्षेप नाहीये? नाही, माझा आक्षेप असला तरी त्यांचा म्हणजे श्रेष्ठीने निर्णय घेतला तर काय माझी हरकत नाही. श्रेष्ठींनी आक्षेप नाही घेतला तर तुम्हाला आक्षेप नाही? नाही, आक्षेप जरी असला तरी मी काय करू शकत नाही. पण या बाकी सगळ्यांच्या येण्यामुळे 45+ जे टार्गेट आहे किंवा जे मिशन आहे ते पूर्ण होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, आता 45चं आता आम्ही 48 पर्यंत आलेलो आहोत. आता 45 म्हणजे महाविकास आघाडीमधला गोंधळ पाहिल्यानंतर आणि त्यांच्याकडे कॅन्डिडेट मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की मोदींची लाट अजूनही आहे की नाही हे महाराष्ट्राला पाहायला मिळेल. देशाला जर पाहायला मिळेल तर मिळेल, पण महाराष्ट्रामध्ये मोठी उथळपुथळ झालेली आहे. आणि एकनाथ शिंदेला आम्ही फोडला असं जे म्हणतात ते चुकीचं आहे. एकनाथ शिंदे आमच्यासोबत आलेले आहेत, अजितदादा आमच्यासोबत आलेले आहेत. का आलेले आहेत? तिकडे राहून काय उपयोग नाही आहे. मी यांच्यासोबत आहे. त्यामुळं आम्ही त्यांना फोडलेलं आहे आणि घर फोडलेलं आहे असे आरोप सारखे होत आहेत. मग तुम्ही घर फुटू का दिलं त्यांना? का तुम्ही बाहेर दिलं? तुम्ही त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकायला पाहिजे होतं. आणि माझं पवार साहेबांना एवढं म्हणणं आहे तर मी इकडे आलेलो आहे तर आपलं तिकडे काय काम आहे? म्हणजे आपण सुद्धा विचार करायला हरकत नाही. जर जॉर्ज फर्नांडिस, नंतर शरद यादव, नंतर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, DMK असे सगळे पहिले NDA मध्ये होते, तर कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र यायला हरकत नाही. राजकारणामध्ये एका पक्षाला सत्ता आणणं शक्य असेल. आणि मी एवढं सांगतो की BJPवर आरोप आहेत हे छोटे पक्ष संभवत आहेत, पण माझा अनुभव असा आहे की
बीजेपीकडे क्लिअर मेजॉरिटी असतानाही ते बीजेपीचं सरकार म्हणत नाही, ते म्हणतात एनडीएचं सरकार आहे. त्यामुळे छोट्या छोट्या पक्षाला सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे. आणि त्यामुळे माझा पक्ष संपवण्याऐवजी माझा पक्ष वाढलेला आहे. मी नागालँडमध्ये माझ्या बळावर 2 आमदार निवडून आणलेले आपण तिकडे वाढलं, इथं काय झालं महाराष्ट्रात काय झालं? आता इथं झालं, आता इथं थोडी अडचण आता या लोकांनी केली, थोडा विचाराने करायला होतं. मी तसा शांत माणूस आहे, मी तसा तुम्ही काय कोऑपरेटिव्ह माणूस म्हणताय, आहे. तुम्ही काय म्हणालात की शरद पवारांनी आता तुम्ही इकडे आलाय म्हणून इकडे यावा असा विचार करा. नाही, म्हणजे पवार साहेबच आले असते तर मग राष्ट्रवादीमध्ये फूट होत नव्हती. म्हणजे अजितदादा आणि सगळीच इकडे आली असते. कारण अजितदादांचं म्हणणंच हे आहे की पक्षामध्ये ठरवलं होतं की आपण इकडं तर जायचं आहे. शिवसेनेसोबत जाणं चालतंय तर मग बीजेपी सोबत जायला काय हरकत आहे का? नॅशनल पक्षासोबत जायला काय हरकत आहे? असं अजितदादांचं आणि आमदारांचं म्हणणं होतं. त्यामुळे अजितदादाबरोबर 42 आमदार आले पवार साहेबांच्यावर विश्वास ठेवणारे. त्यामुळे पवार साहेबच जर आले असते तर हा निर्णय झाला नसता. तर एकनाथ शिंदे इकडं आले त्याच्या अगोदर माननीय उद्धव ठाकरे जर इकडे आले असते, मी त्यांना पुन्हा पुन्हा सांगत होतो की उद्धवजी असं करू नका, कधी तर असा धोका होण्याची शक्यता आहे. पण उद्धवजी त्यावेळेला आले नाहीत. उद्धवजी म्हणाले की नाही मी इकडे येणार नाही. मग आता तुम्ही येणार नाही तर तुम्ही येऊ नका, आम्ही बाकीचे आमच्याकडे येतील. आणि मग 2.5 वर्षानंतर बरोबर एकनाथ शिंदे यांनी डाव टाकला आणि जवळजवळ 40 आमदार त्यांच्या शिवसेनेचे आणि 10 आमदार अपक्ष, एवढे 50 आमदारांना घेऊन ते आमच्यासोबत आले. तर त्यामुळे आम्ही सगळ्यांना घेण्यासाठीच बसलेलो आहोत. आमचं कामच हे आहे की जे येतील त्यांना घ्या. आठवलेजी परवा तुम्ही जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, तर आता शिर्डीची जागा त्यांनी प्रयत्न केला पण तुम्हाला काही ती मिळू शकत नाही. पण तुम्ही खूप गोष्टी मागितल्या होत्या, महामंडळ, विधानसभेच्या वेळेला 8-10 जागांवर निवडणूक लढवायची वगैरे, त्यातल्या कशाचं प्रॉमिस मिळालंय मग आता तुम्हाला? आता म्हणजे आपण म्हणालात की बाबा शिर्डीची जागा मिळू शकत नाही, पण ती मला का मिळू शकत नाही ते अजूनही कळू शकत नाही. तर आता शिर्डी जागा तर मिळणार नाही, कारण आता एकनाथ शिंदे यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी सिटिंग जागा असल्यामुळे त्यांनी फार आग्रह केला. देवेंद्रजींनी मला हे सांगितलं की मी प्रयत्न करून ती जागा आपल्याला देता आली नाही. आता मी अगोदर म्हणालो की आता पुढचं सत्तेचा सहभाग देण्याचं मान्य केलेलं आहे. त्याप्रमाणे पाहूया आता काय देतात ते. त्याला लागूनच काही प्रॉमिस नाही केलं का त्या दिवशी? नाही, प्रॉमिस केलं ना. जे आमची अर्धा पाऊण तास चर्चा त्यांच्या सागर बंगल्यावर झाली आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ज्या पूर्वी काय चुका झाली असतील त्या आता होणार नाही आहेत. RPIला सन्मानाची वागणूक मिळेल. त्या सगळे महामंडळं आहेत, जिल्ह्याच्या कमिटी आहेत, SU आहेत आणि बाकी विस्तार होईल तेवढं एखादं मंत्रिपद आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहे. त्याला लागूनच एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणालात आता की मंत्रिपदाचं तुम्हाला आश्वासन देण्यात आलं, तुमच्या 2 जागांचा प्रस्ताव त्यांनी अमान्य केला, पण हे जे आश्वासन दिलंय की तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाईल, पण जर समजा हे या आश्वासनाची सुद्धा पूर्तता नाही झाली तर रामदास आठवलेंची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, पुढची भूमिका काय करायची ते तुला विचारेन मी काय करायचं. नाही पुढे आता दिलं नाही तर म्हणजे आता एकतर माझा एक की असं तुम्हाला नाही का की नाही दिलं तर हा मी चाललो असं नाही का करणार? याला जोडून असं आहे की नाही चाललो म्हणजे काय मला मार्ग दिसत नाही लगेच चाललो म्हणजे. पण मला एवढ्याला की कॅबिनेट मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणजे आता मी 8 वर्षापासून मी मंत्री आहे आणि माझा पक्ष पाहता मी सगळ्या देशामध्ये माझे दौरे होतात. एका महिन्याला माझे 1.5 लाख 2 लाख किलोमीटरचा प्रवास माझा होतो आणि सर्व ठिकाणी माझी पत्रकार परिषद होते आणि त्या ठिकाणी एनडीएने केलेल्या कामाचा आढावा मी घेत असतो. नरेंद्र मोदींचं नेतृत्व कसं स्ट्रॉंग आहे ते मी तर सांगत असतो आणि दुसरा कुठलाही मंत्री सगळ्या देशामध्ये जाऊन येतं सांगत नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन मला नरेंद्र मोदी साहेब आहेत, अमित शहा आहेत आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची आहे. कारण राज्यामध्ये कुणाला काय द्यायचं या संबंधातला सल्ला त्यांचा घेतला जातो. त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी जर हा प्रयत्न केला तर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीनं मला नक्की ते तरी मिळेल. म्हणजे आता मी 2 जागावर पाणी सोडलेलं आहे. 2 जागा आम्हाला हव्या होत्या त्या आता मिळणार नाही आहेत. पण कुठंतरी काहीतरी ॲडजस्टमेंट करणं अत्यंत आवश्यक असतं. एकदम टोकाची भूमिका घेऊन समाजाचं हित त्यामध्ये होत नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला की बाबा आता यांच्यासोबतच राहिलं पाहिजे. पण तू सांगितलं तसं
नक्की ते एवढ्याला विचार करतील अशी मला अपेक्षा आहे. नाही, गोष्ट मित्रांची निघाली म्हणून तुमचे जुने सहकारी होते महादेव जानकर. कोण? महादेव जानकर राष्ट्रपत सिंग. ते जागा वाटपाच्या काही दिवस आधी शरद पवारांना जाऊन भेटतात आणि दुसऱ्या दिवशी महायुती त्यांना परभणीचं तिकीट जाहीर करून टाकते जवळपास. असं वाटलं नाही का तुम्हाला की शिर्डी जागा जाते किंवा तुमचे दोन बाकी मागण्या मागे पुढे होत आहेत, आपण एक दिवस जाऊन पवारांना भेटायचं आणि दुसऱ्या दिवशी मग लगेच शिर्डीचं तिकीट घेऊन यायचं? नाही, माझी काही चर्चा जानकरांची झाली नाही, नाहीतर मी सुद्धा जानकर साहेबची काही आयडिया केली असती. मी सुद्धा पवार साहेबांना जाऊन भेटलो असतो. पण ठीक आहे, आता जानकर हे माझे मित्रच आहेत आणि त्यांना परभणी जागा हवी होती. त्यांना काहीतरी महाविकास आघाडीने माड्यामध्ये उभं करायचं ठरवलं होतं. पण त्यामध्ये देवेंद्रजी फार हुशार आहेत, त्यांनी ताबडतोब त्यांना बोलवलं आणि त्यांना परभणी जागा त्या दिली. तर मी काय असे डावपेच खेळू नाही, म्हणजे असे डावपेच खेळले पाहिजे कधी कधी. त्यामुळे जानकरांनी जसा डावपेच खेळला तसं पुढच्या वेळेला मी खेळेन. आता मी एकदा आठवले साहेब बघूया, पण त्यांना परभणी मिळालेली आहे, तिथे निवडून येतील अशी अपेक्षा आहे. मागच्या वेळेला ते बारामतीत उभे असताना 50-60 हजार मतांनी झाडली होती, त्यांना 4-4.5 लाख मतं मिळाली होती 14 मध्ये. तर ठीक आहे, जानकरांना आपण म्हणताय तसं ते शरद पवारांना भेटले, तिकडे त्यांना माडे जागा देण्याचं ठरलं. हे सगळं झाल्यानंतर देवेंद्रजी त्यांना बोलवलं म्हणून त्यांना परभणी जागा मिळाली. पण आता मी काय असं केलं नाही, त्यामुळे मला शिर्डी मिळाली नाही, सोलापुरी मिळाली नाही. पण आता जे काय आश्वासन दिलेलं आहे ते तरी मिळावं अशी अपेक्षा आहे. आठवले साहेब, पॅन्थरचा इतिहास वाचताना एक लक्षात आलं की तुम्ही पॅन्थरची त्या काळात जी उभारणी केली, सायकलवर गावोगाव हिंडून महाराष्ट्र पिंजून काढला होता पॅन्थरसाठी. आत्ता तो रामदास कधी तुम्हाला भेटायला येतो का? चळवळीत सायकलवर गावोगाव हिंडणारा रामदास तुम्हाला कधी भेटायला येतो का? काय बोलतो तुमच्याशी? नाही, मला भेटायला येतो म्हणजे मीच त्याला भेटतो. त्यामुळं काय म्हणतो, काय बोलणं होतं का तुमचं? आपण म्हणाला तसं पॅन्थरच्या काळामध्ये गावागावामध्ये मी रात्र फिरलेलो आहे. त्यावेळेला 10 वाजताची काय माईक बंद करण्याची अट नव्हती. तर मी कधी सायकलवरती जात होतो, कधी बसने जात होतो आणि अनेक वेळेला अशा माझ्या सभा झालेल्या आहेत की मी सकाळी 4-5 वाजता पोहोचलेलो आहे आणि माणसं वाट बघून तिथं माणसं झोपलेली आहेत आणि मी गेल्याबरोबर माणसाला उठून मी सभा घेतलेली आहे. पण आता ते दिवस आठवताना कसं वाटतं? आणि मग आणि असंच आहे की म्हणजे आजही मी तसा राहिलो नाही, आजही मी नाही पत्थर. आज जरी मी मंत्री असलो तरी मी झालो नाही पत्थर, कारण मी आहे सच्चा पॅन्थर. मी पॅन्थर असल्यामुळं मला म्हणजे आपण आता ते आठवतंय, पण आता सत्तेमध्ये असल्यामुळं आजही फिरतोय मी. पण आता गावागावामध्ये त्यावेळेला फिरलो, आंदोलनं केली, नामांतराचं आंदोलन, मंडल कमिशनचं आंदोलन, मराठा आरक्षणाचं आंदोलन, झोपडपट्टीचं आंदोलन, बेरोजगाराचं आंदोलन, आमचा बॅकलॉग भरण्याचं आंदोलन, अशा अनेक विषयांवरती अनेक मोर्चे आपण काढले. आता तुम्ही उल्लेख केला नामांतराचा, पण तुम्ही जेव्हा बाळासाहेबांना भेटायला गेलात तेव्हा बाळासाहेबांनी तर नामांतराच्या विरोधी भूमिका घेतलेली, जाहीर भूमिका, आणि मग त्यांच्याशी युती करताना तुम्हाला तो काही मुद्दा नाही आला चर्चेला? नाही, तो मुद्दा आला होता ना. तो मुद्दा आला होता, बाळासाहेबांनी जसं सांगितलं की मराठवाड्यातल्या लोकांचा विरोध आहे. ज्यावेळेला एक आठवण करून देतो की मी मंत्री असताना आमचं अधिवेशन चालू होतं विधानसभेचं नागपूरमध्ये, आणि त्यावेळेला शरद पवार आणि मी शरद पवारांना एक पत्र दिलं होतं की पवारसाहेब 26 जानेवारी 2094च्या अगोदर जर आपण नामांतर केलं नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही, कारण आमच्या समाजाचा फार मोठा इमोशनल हा विषय आहे आणि मी मंत्री झाल्यानंतर ते होत नसेल तर मला काही तर राहून उपयोग नाही आहे. मग पवारसाहेबांनी मोठ्या हालचाली सुरू केल्या, अनेक लोकांच्या भेटीगाडी घेणं सुरू केलं आणि मलाही ते म्हणाले की तुम्ही एकदा बाळासाहेबांना भेटून या. मग मी मातोश्री बंगल्यावर बाळासाहेबांना भेटण्यासाठी नागपूरहून आलो मंत्री असताना आणि बाळासाहेबांची 2.5 तास माझी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बाळासाहेब म्हणाले माझा बाबासाहेबांच्या नावाला विरोध नाही. आणि मी अगोदरही काय बोललो असेल की प्रबोधनकार ठाकरे त्यांचे मित्र होते, बाबासाहेबांचे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये बाबासाहेबांना आणण्यामध्ये प्रबोधनकारांचा मोठा वाटा होता. तर ते बोलले मला बाबासाहेबांच्या बद्दल प्रचंड आदर आहे, पण मराठवाड्यातल्या लोकांचा विरोध असल्यामुळं त्याने मला असं सांगितलं की आपण विरोध केल्याशिवाय मतं मिळणार नाहीत आणि त्यामुळं माझ्या पक्षाने विरोध केलेला होता आणि माझा तसा विरोध नाही.
तर मग मी म्हणालो की बाबा बाळासाहेब आपण मराठवाड्यामध्ये जाऊया आणि आपण मराठवाड्यामध्ये जाऊन आपण दोघांनी लोकांना समजावून सांगूया की आपल्याला बाबासाहेब आपलेच होते आणि मराठवाड्याच्या अस्मितेला धक्का लावण्यासाठी आम्ही मागणी केली नाही. तर उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये असणारा मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये आला आणि मग त्या ठिकाणी एक स्वतंत्र विद्यापीठ असावं, उस्मानिया युनिव्हर्सिटीत असणाऱ्या मराठवाड्याला विद्यापीठ असावं अशी भूमिका बाबासाहेबांची होती म्हणून आम्ही ती मागणी केलेली आहे. आणि आम्ही ही तडजोड मान्य केली होती की मराठवाडा शब्द ठेवा आणि त्याला बाबासाहेब आंबेडकर नाव जोडा. तर तो विषय होता. तर त्या पद्धतीनं तोडगा निघाला त्यामध्ये तोडगा मला वाटतं निघताना तो निघाला. आणि पवार साहेबांनी मग तेवढ्याला बाळासाहेबांना मी भेटलो. तर मग मी मंत्रालयामध्ये जाऊन प्रेस घेतली आणि बाळासाहेबांचाही याला पाठिंबा आहे असं मी जाहीर केलं. मला वाटतं बाळासाहेबांची चर्चा झाली. पण लगेच मनोज जोशी यांनी फोन करून सांगितलं की बाळासाहेब असं करू नका, नाहीतर आपल्या पक्षाचं मोठं नुकसान होईल, आपल्याला नामांतराला पाठिंबा देता येणार नाही. आणि मग बाळासाहेबांनी आपली भूमिका बदलली. मला मात्र सांगितलं होतं की नाही आपण मराठवाड्यात जाऊया आपण आणि लोकांना कन्व्हिन्स करून आपण करूया असं ते म्हणाले होते. तर ठीक आहे. तर आता विरोध म्हणजे आणि मराठवाड्यातल्या लोकांचं म्हणणं असंच होतं बाबा आमचा बाबासाहेबांच्या नावाला विरोध नाही आहे, तर आमचं नाव का बदलत आहे, मुंबईचं का बदलत नाही, पुण्याचं का बदलत नाही, आमचंच नाव का बदलत आहे, आम्ही यासाठी संघर्ष केलेला आहे. आणि त्यांच्या भावना दुखवायत म्हणून आम्ही मागणी केली नव्हती. बाबासाहेबांनी तिथं PA सोसायटीचं मिलियन कॉलेज आहे, आंबेडकर कॉलेज आहे, 180 एकरावरती आमच्या 1 लाख विद्यार्थी आमच्या PA सोसायटीचे आहे, त्या सोसायटीचा मी सध्या अध्यक्ष आहे. तर अशा पद्धतीनं तो विषय होता. रामदासजी, मगाशी तुम्ही जसं म्हणालात की आमच्याकडे इन्कमिंग सुरू आहे, म्हणजे तुम्ही महायुतीत आहात त्यामुळे तुमच्याकडे इन्कमिंग सुरू आहे तुम्ही म्हणताय, पण तुमच्या पक्षात एखादा मोठा नेता कोण येताना दिसत नाहीये. म्हणजे शिवसेनेत जात आहेत, राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटात जात आहेत किंवा भाजपमध्ये जात आहेत, पण तुमच्या गटात असा कोणता एखादा मोठा नेता येताना दिसत नाहीये. नाही, मोठा नेता दिसत नाही कारण देत नाही म्हणजे आमचे मोठे नेते जिल्ह्यात आहेत. म्हणजे आता आमच्याकडे तसे कॅपेबल असणारे नेते निवडणूक लढवण्यासारखे नाही. इतर पक्षातलं म्हणतोय मी, इतर पक्षातनं म्हणतोय म्हणजे इतर पक्षातनं मोठे नेते चेहरे तुमच्या पक्षात येत का नाहीत? अच्छा, हा, म्हणजे दुसरे पक्षातले येत नाहीत कारण आम्ही त्यांना घेत नाही म्हणून ते येत नाही. नाही, न येण्याचं कारण हे आहे की इथं आम्हालाच काही मिळत नाही तर त्यांना आणि घेताना मी त्यांना सांगतो की जर तुम्ही अपेक्षेनं येत असाल तर आता इथं आम्हाला किती तिकिटाचं समजा आता उद्या विधानसभा आहे, तर आता आम्ही यांना पत्र दिलंय देवेंद्रजींना, त्यामध्ये ही मागणी केली की आम्हाला एक 8-10 जागा मिळाव्यात विधानसभेच्या. म्हणून तुम्ही मनसेला विरोध करताय का? म्हणजे तुमचा जो म्हणजे सत्तेतला वाटा आहे तो कमी मनसे तुमच्या सोबत आली तर म्हणून तुम्ही मनसेला विरोध करताय? मनसे आले तर सत्तेत त्यांना काही मिळणार नाही. मनसे आलं तरी काय त्यांचा वाटा त्यांना मिळेल, परंतु जरी मनसे आले तरी त्यांना त्यांचा मिळू द्या वाटा, पण मी अजिबात काढू देणार नाही माझा काटा. तर ठीक आहे. तर म्हणजे आमची अडचण तू विचारला प्रश्न बरोबर आहे की आता आम्हालाच काय मिळणार आहे, किती तिकीटं मिळणार आहेत, काय आहेत. आणि आमचं मत असंच आहे माझं व्यक्तिगत की माझ्या पक्षाने एकाच जातीचं राजकारण केलं तर राजकारणात यशस्वी होणार नाही. आपण सगळ्या जातीच्या लोकांना आणावं लागेल, नंतर त्यांनी त्या ठिकाणी काम करावं लागेल. माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ज्याला विधानसभा लढायची आहे त्यांनी तिथं इतर पक्षाचे काम करतात असं काम केलं पाहिजे. आर्थिक थोडं त्यांनी स्ट्रॉंग झालं पाहिजे. तर असं केल्याशिवाय विधानसभा लोकसभा लढून निवडून येणं शक्य आहे. तर तसा प्लॅन आमचा पुढच्या काळामध्ये आहे. आम्ही वर्कशॉप वगैरे घेऊन आमचा प्रयत्न आहे. सध्या आमच्या काही अडचणी आहेत त्याच्या. तुम्हाला जागा संदर्भात आता नवीन तुम्ही मागण्या केल्यात, जागा मिळाल्या नाहीत, 2 ज्या तुम्ही मागितल्या होत्या तुम्ही ऍडजस्टमेंट केली, मात्र आता मित्रपक्ष जे मागून येत आहेत त्यांना संधी दिली जाते. पुढेही तुम्हाला ज्या तुम्ही मागण्या केल्यात त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही इथेही ऍडजस्ट करा, तर तेव्हा ही आम्हाला असेच शांत संयमी आठवले पाहायला मिळतील का? कारण तुम्ही बोललात की ऍडजस्टमेंट करावी लागते, पुढेही अशीच ऍडजस्टमेंट करायला लागली तर तुम्ही काय? नाही, पुढं त्यांना दुसऱ्यांना काय द्यायचं ते द्या, पण आमचं ठरलंय ते आम्हाला द्या. आमचं म्हणणं असंच आहे की ठीक असं काय होणार नाही. जे काय आम्हाला शब्द दिलेला आहे ते शब्द मॅक्झिमम पाळतील अशी अपेक्षा आहे. म्हणजे नंतर हे काय एकदम असं होईल असं नाही आहे.
त्यामुळे आम्हाला जे देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे कारण RPI त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. त्यामुळे दलित मतं जी आहे ती बॅलेन्सिंग मतं आहेत आणि ती मतं BJPला शिवसेनेला मिळाल्याशिवाय निवडून येणं अशक्य आहे. त्यामुळं मला वाटतं की नक्की आम्हाला दिलेला शब्द पाळतील अशी अपेक्षा आहे. आठवलेजी, महाराष्ट्रात तुमची काही जास्त ताकद नाही त्यामुळे तुम्हाला वाटा मिळाला नाही आहे, पण नागालँडमध्ये तुमच्या स्वबळावरती 2 आमदार आहेत, पण या खासदारकीची जी तिकीटं वाटली गेली तर याच्यात RPIला काहीच मिळालेलं नाही आहे. समजा महाराष्ट्रात नाही पण बाकीच्या ठिकाणी तर तुमची ताकद आहे ना. आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ताकद आहे, बाकीच्या राज्यामध्ये ताकद आहे, परंतु आमचा अलायन्स जो आहे तो आम्ही NDAमध्ये आहोत ते महाराष्ट्रामुळे आहोत. त्यामुळं बाकीच्या राज्यामध्ये काय आता आमचा UPमध्ये आमचा पक्ष आहे, बाकीच्या राज्यामध्ये पक्ष आहे, पण तिथं BJP अजून आम्हाला रेकग्नाइज करत नाही आहे. त्यामुळे BJPने थोडासा सगळा अभ्यास करावा आणि काही ठिकाणी आता जसे आसाममध्ये आम्ही 5 जागा लढतो होतो लोकसभेच्या, बाकीच्या ठिकाणी BJPला आमचा पाठिंबा आहे. त्यानंतर तेलंगणामध्ये आमच्या 2 जागा लढतोय आम्ही, आंध्रामध्ये 1 जागा लढतोय, तामिळनाडूमध्ये सुद्धा 1-2 जागा लढतोय आम्ही. त्यानंतर ओडिसामध्ये काहीतरी 8-9 आमदारकीच्या जागा आम्ही लढतो. त्यामुळे काही ठिकाणी आमच्या बळावर आम्ही लढतोय, आमचा प्रयत्न सुरू आहे. सेकंड लास्ट प्रश्न. तुम्ही मगाशी म्हणालात की लोकशाही धोक्यात नाही. ज्या पद्धतीने सध्याच्या सरकारकडून यंत्रणा, ज्या स्वतंत्र यंत्रणा आहे त्यांचा सर्रासपणे ज्या पद्धतीने वापर केला जातो आणि विशेषतः न्यायव्यवस्थेमधले अनेक जस्टिससुद्धा याच्याबद्दल विधानं करतात की लोकशाहीला धोका आहे, तर प्रत्यक्षात त्या व्यवस्थेत काम करत असणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत असंच म्हणायचं का लोकशाहीला धोका नाही? नाही, काय प्रमाण तू म्हणते तसं आहे की नाही, पूर्णपणे दुर्लक्ष असं नाही आहे, पण काय प्रमाणामध्ये दुर्लक्ष यासाठी झालेलं आहे की नवीन मित्र आल्यामुळं ते मित्र मोठे मित्र आहेत आणि त्या मित्रामुळं पुन्हा सरकार आलेलं आहे. त्यामुळं त्यांना त्या मित्रांकडं आमच्यापेक्षा जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. पण तिकडे लक्ष द्या, पण थोडं आमच्याकडे लक्ष द्या असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे तिकडे लक्ष द्याना, जर एकनाथ शिंदे यांनी 50 आमदार आणले नसते तर सरकार काय स्थापन होत नव्हतं. घ्या फास्ट घ्या. रामदासजी, एक शेवटचा प्रश्न. रामदास आठवले, थोडासा वेगळा, की रामदास आठवले जर आज राजकारणात नसते तर आज कुठे असते? मी चित्रपटात असतो. मी चित्रपटामध्ये नाही, मला चित्रपटांची आवड होती. मी ज्यावेळेला हॉस्टेलला राहायला होतो त्यावेळेला सगळे चित्रपट मी बघत होतो आणि चित्रपटामध्ये काम करावं अशी माझी इच्छा असायची. 1-2 चित्रपटामध्ये मी छोटा मोठा रोल केलेला आहे. माझ्या गावामध्ये एक तमाशा होता, जयवंत बाबू सावळसकर नावाचा एक तमाशा होता सावळचा, आणि तमाशे बघण्याची मला फार आवड होती आणि त्यामुळं त्यावेळेला मी हायस्कूलमध्ये असताना मला वाटायचं की शाळा सोडून आपण तमाशामध्ये काम करावं, पण मी विचार केला की नाही, शाळा शिकली पाहिजे. त्यामुळं राजकारणात नसतो तर कुठे ना कुठेतरी मी माझं नाव कमवलंच असते. मी राजकारणामध्ये तर आहेच आहे, पण मी चित्रपटामध्ये सुद्धा मी एक चांगला कलाकार म्हणून मी पुढे गाणी वगैरे लिहावीत असं नाही का वाटत? इतके तुम्ही पटापटा चारोळ्या करता तर सिनेमाची गाणी लिहावीत, डायलॉग लिहावेत. नाही, पटापटा केल्यामुळेच मला काय पटापटा मिळत नाही. नाही ठीक आहे, मला एक सवय आहे, म्हणजे जो विषय असतो त्यावेळेला मी ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये असतो त्यावेळेला काय मी अगोदर फार अभ्यास करून हे करतो असं नाही आहे. ज्या विषयावर मला बोलायचं आहे त्या विषयावर बोलत असताना लगेच 5-10 मिनिटांमध्ये मी लगेच लिहितो आणि माझे यमक असे असतात की ते लोकांना एकदम, आता मला अनेक लोक असे भेटतात. आज मुकेश अंबानी म्हणत होते की तुमच्या चारोळ्या मला फार आवडतात. तुमच्या चारोळ्या, आता मी सांगितलं की माझ्या चारोळ्या सगळ्यांना आवडतात, पण मी किती आवडतोय कुणाला ठीक आहे. तर म्हणजे अनेक लोक मला, अनेक क्षेत्रातले जे लोक आहेत, मी कुठल्या एअरपोर्टला गेलो, मी दुबईला गेलो, लंडनला गेलो, अमेरिकेमध्ये गेलो, तरी तिथं मला माणसं येतात आणि माझा फोटो काढतात आणि सांगतात की तुमचे चारोळे आम्हाला फार आवडतात, तुमची भाषणं आवडतात. तरी आता काही लोकांना वाटत असेल आठवले असंच काहीतरी करतात, पण ठीक आहे, तो माझी सवय आहे, माझा स्वभाव आहे. आणि माझी अडचण एक अशी आहे की पार्लमेंटमध्ये मी एकटाच असल्यामुळं राज्यसभेमध्ये मला जेवढा वेळ मिळाला पाहिजे तेवढा मिळत नाही आणि त्यामुळं मी ज्या चारोळ्या लिहिलेल्या असतात त्या चारोळ्या मी म्हटल्या की लगेच चेअर बेलला दाबतात आणि मग मला अजूनही काही मुद्दे मांडायचे असतात, मांडता येत नाही.
त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की आठवले फक्त काहीतरी हसत खेळत असं करतात. तर मला जेवढा वेळ मला जे पुढे मुद्दे मांडायचे आहेत 2-5 मिनटं, तर ते तेवढा वेळ मला मिळत नाही. तर इतरांपेक्षा मला वेळ मिळतोही. तर एक माझी अडचण आहे. त्यामुळे माझ्यावर एक टीका काही लोकांची होती की आठवलेंनी काही मुद्दे मांडले नाहीत, आठवलेंनी चारोळ्या केल्या, तर मला तिथं वेळ मिळत नाहीये. मी जे काही मुद्दे दुसरे आणलेले असतात. पण लोक थोडं कमी सिरियसली घेत आहेत, त्याच्यामुळे असं होतंय की तिथे पण म्हणजे पार्लमेंटमध्ये पण म्हणा किंवा कमी सिरियसली घेतलं जात आहे. नाही, सिरियस असावी नव्हे. पार्लमेंटमध्ये असं आहे की प्रत्येक पक्षाचे किती खासदार आहेत. मी जर बीजेपी सोबत असलोही तरी मी RPI म्हणून तिथे निवडून आलो राज्यसभेमध्ये. त्यामुळं माझ्या पक्षाचं नाव तिथं प्रत्येक याच्यामध्ये असतं माझं नाव बोलण्यासाठी. तर मग ते एकाला किती वेळ असतो तो सगळा वेळ 3 तासाचा 4 तासाचा ठरलेला असतो. मग त्यामध्ये मला माझा वेळ 1-2 मिनिटाचाच असतो आणि नंतर मंत्र्याला रिप्लाय द्यायचा असतो त्या वेळेमध्ये. सर, तुम्ही आता सत्तेत येऊन 8 वर्ष तुमच्याकडे मंत्रिपद आहे, मोदींकडे 10 वर्ष सत्ता आहे. इंदू मिलचं काम कुठपर्यंत आलंय? दरवर्षी 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला काही बातम्या येतात, लवकरच होईल होतं. प्रत्यक्षात काय स्थिती आहे? नाही, काम चाललेलं आहे. जर आता ते इंदू मिलचं जे आहे ते मी 12.5 एकर जागा आहे. बाबासाहेबांचा स्टॅच्यू 350 फुटाचा आणि फाउंडेशन 100 फुटाचं 450 फुटाचा पुतळा उभा राहणार आहे. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये जेवढा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची उंची आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा तो आहे. तर ते काम जे आहे ते जवळ संपत आलेलं आहे. तर मला वाटतं एका वर्षभरामध्ये ते काम पूर्ण होऊ शकेल आणि त्याला काही अडचण नाही. MMRDचे पैसे आहेत, त्याला 1100, 1200, 1300 कोटी रुपये खर्च करून ते काम होणार आहे. आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर त्याचं उद्घाटन होणार आहे. अच्छा, मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही नेहमीच भाजप आणि शिवसेनेनं एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता उद्धव ठाकरे आणि भाजप दूर गेलेले आहेत, तर तुमचे काही प्रयत्न चालू आहेत का त्यांना पुन्हा त्यांच्या समेट घडवण्याचं, का ते दोघे एकत्र येतील असं तुम्हाला वाटतच नाही आता? नाही, भाजप आणि शिवसेना गेलेली आहे दूर. भाजप आणि शिवसेना एवढे गेलेले आहे दूर. आता एकत्र येण्याचा दिसत नाही त्यांचा सूर. त्यामुळं सध्या तरी एकत्र येण्याचा विषय नाही. आणि आता एकनाथ शिंदे आलेलेच आहेत आणि उद्धव ठाकरेंना घेऊन आणि काय करायचं. आणि उद्धव ठाकरेंना घेतलं तर आम्हाला जे काही मिळालं ते मिळालं नाही. त्यामुळं आता ते उद्धवजन ते जमणार नाही. उद्धवजी एवढे त्यांचा तळफडाट झालेला आहे. उद्धवजी आमचे चांगले मित्र आहेत, त्यांच्यावर आम्हाला आदर आहे. त्यांना राग येणं साहजिक आहे की एवढे आमदार फुटले, म्हणजे 40 आमदार फुटले, हा त्यांना राग आहे. आणि त्यांनी BJPने फोडले असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता ते जर उद्धवजी जिकडे आले असते तर ती फूट होत नव्हती. म्हणजे उद्धवजींनीच त्यावेळेला काहीतरी ॲडजस्टमेंट करणं आवश्यक होतं. त्यावेळेला मी प्रयत्न केला होता. तू सांगतेस तसा सरकार ज्यावेळेला BJPच्या 103 जागा, RPIच्या कमळावर निवडून आलेल्या 2 जागा, अशा 105 जागा त्यांच्या होत्या आणि 7-8 आमदारांचा त्यांना पाठिंबा होता. आणि शिवसेनेच्या 56 जागा होत्या, राष्ट्रवादीच्या 54 जागा होत्या, काँग्रेसच्या 44 जागा होत्या. तर असं ते मॅथमॅटिक होतं की 2 पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होत नव्हती. त्यावेळेला उद्धवजींनी ऐकलं नाही आणि मग त्यामध्ये आता ते उद्धवजी म्हणतात त्यांना शब्द दिला होता, पण अमित भाई म्हणतात की नाही, मी काय असा शब्द नाही दिलेला. 50% सत्ता द्यायची हे ठरलं होतं, पण मुख्यमंत्री पद द्यायचं असं ठरलं नव्हतं. आणि अनेक सभांमध्ये माननीय नरेंद्र मोदीजी म्हणायचे की आपल्या असेंब्लीच्या सभांमध्ये ऑक्टोबरमधल्या की दिल्लीमध्ये देवेंद्र आणि राज्यामध्ये, दिल्लीमध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र असं ते म्हणायचे. त्यावेळेला शिवसेनावाले सोबत असायचे. म्हणजे असे काही चर्चा त्यावेळेला झाली नव्हती. पण उद्धवजींचं म्हणणं आहे की बाबा मी काही खोटं बोलत नाही, मला शब्द दिला होता. पण अमित भाईंचं म्हणणं आहे की नाही, मी असा शब्द दिला नव्हता म्हणून. शेवटचा प्रश्न अगदी मगाशी मेघराजने विचारलं की दलित पॅन्थरच्या चळवळीमध्ये सायकलवर जाणारे रामदास आठवले आणि आज मंत्री म्हणून दिल्लीमध्ये असणारे रामदास आठवले, तुम्हाला आता म्हणजे मागं वळून बघताना तेव्हा कष्ट होते पण समाधान जास्त होतं असं वाटतं का आत्ता कष्ट संपलेत पण समाधान जास्त आहे असं वाटतं? आता कष्ट संपलेलं आहे असं नाही. आता माझं काम चाललेलंच आहे. म्हणजे त्यावेळेला सायकलवरही फिरलो. म्हणजे जेव्हा सुख आनंद कशात होता, मंत्रिपदात आनंद होता का त्या सायकलवरनं सभा घेण्यात आनंद होता? आता मला आनंद होता तो सायकलवरून फिरण्यामध्ये आनंद होता. म्हणजे सायकलवरून जे माझ्यावर लोकांनी एवढं प्रेम केलेलं आहे की रात्र लोक माझ्यासाठी जागलेले आहेत. मी सुद्धा त्यांच्यासाठी जागलेलो आहे. मी त्यांच्यासाठी मोर्चे काढलेले आहेत
आणि काम झालं नाही तरी ते माझ्यासोबत राहिलेले आहेत. कारण माझ्या कामासाठी, आपल्या कामासाठी आठवलेने मोर्चे काढलेले आहेत, आठवले कलेक्टरला भेटलेले आहेत, आठवले मंत्र्याला भेटलेले आहेत. आणि मग त्यामध्ये अनेक कामं व्हायची. मी ज्यावेळेला मंत्रालयामध्ये जायचो त्यावेळेला कुठल्याही मंत्र्याकडे मला अडवत नव्हते. जर मी एखाद्या मंत्रालयाकडे गेलो आणि त्या ठिकाणी पोलीस कमिशनर जर तिथं होम मिनिस्टरकडे मी गेलो, गृहराज्यमंत्र्यांकडे वगैरे, तर तिथं कमिशनर आहे ते, आता मला आठवतं की आपले रिव्ह्यू मुंबईचे कमिशनर होते, तर मी जर आतमध्ये गेलो तर ते मला उठून हात मिळवायचे. कारण आपली मोर्चे त्यांनी पाहिले होते आणि मोर्चामध्ये मी सांगितले लोक ऐकतात हे त्यांना माहिती होतं. मी कधी विध्वंसक अशा पद्धतीचे मोर्चे काढले नाहीत, ताकदवार मोर्चे काढले. आणि विध्वंस करून बातमी येणार आहे आणि न करताही माझी बातमी येणारच आहे, फोटो येणारच आहे. त्यामुळं जास्त विध्वंस करून लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न मी केला नाही. आंदोलनं केलेली आहे, जेलमध्ये गेलेलो आपण. पण तू जसं विचारलं तसं आनंद त्या काळामधला एक वेगळा आनंद होता. म्हणजे लोकांच्या घरामध्ये राहणं, लोकांच्या घरी जाऊन जेवण करणं. आता तर हॉटेलमध्ये जे जेवण करतो आपण, घरी जातो आपण, पण तो आनंद एक वेगळा आनंद होता. त्या काळातला जो 10-12 वर्षाचा जो माझा आनंद आहे. मी मंत्री होण्याच्या अगोदर फार मी फिरलो महाराष्ट्रामध्ये आणि मला तुमच्यासारख्या वर्तमानपत्रांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे. माझी ओळख जी आहे ती ओळख ही सगळ्या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये माझी ओळख होती. एकदा चरण सिंगांची सभा मी उधळली होती जाऊन 4-5 लोकांनी आणि नामांतराच्या विषयावर प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये माझा मोर्चा असायचा. तिथं माझी बातमी यायची आणि बातमी कशी आली पाहिजे हे मला टेक्निक असल्यामुळं मी बरोबर मोर्चा काढत होतो. त्यामुळं बातमी तर आली पाहिजे, चळवळ तर जिवंत राहिली पाहिजे. तर ठीक आहे, तर आपल्यासारख्या लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे म्हणून माझी एक ओळख महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये झालेली आहे. पण तो आनंद जो आहे तो आनंद या मंत्रिपदाच्या आनंदापेक्षा फार मोठा आनंद होता. आणि पुन्हा दलित पॅंथर सुरू करायची का हाही विषय आमच्यासमोर आता आहे. दलित पॅंथरला स्थापन 50 वर्ष झाल्यानंतर अनेक लोकांच्या मनामध्ये आहे एक तरुणांची अशी संघटना असावी, तर त्याच्यावर आम्ही विचार करतो आहोत. तर पण त्यासाठी प्रसंगी मंत्रिपद सोडून ते काम करावं असा काही विचार आहे? बघूया, आता मंत्रिपद आहे दोघं आहे, गेल्यानंतर बघू. दिलखुलास आठवले आम्हाला कट्ट्यावरती अनुभवायला मिळाले आणि अर्थात तुमच्या मागे आंबेडकरी जनतेचा पाठिंबा आहे, चळवळीची पार्श्वभूमी तुमची आहे. त्यामुळे तुमच्या मंत्रिपदाबाबतच्या, खासदारकीबाबतच्या इच्छा पूर्ण होत या आमच्या सदिच्छा आणि आभार आपले कट्ट्यावरती आल्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर आपण माझा कट्ट्यावरती इथेच थांबतोय. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, चितळे दही, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. बीपी, शुगर, जोरों का दर्द, लीवर